नमस्कार, मी शांताराम बेराडे. जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. डोंबिवली वेस्ट जुनी डोंबिवली या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 64 विभाग प्रमुख श्याम चौगुले वतीने कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त 1111 तुळशी रोपण व मोफत चष्मे वाटण्यात आले. विभागातील जनतेने प्रतिसाद दिला. 600 लोकांनी मोफत चष्मे मिळवले. आपल्या वाढदिवसाप्रतीक्षा वाटप आज 64 सर्व स्वयंसेवकांतर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण आज वाढदिवसाच्या शिवसेना शाखा क्रमांक 64 वतीनं आपलं हार्दिक स्वागत. सर्व शिवसेनेकडून आपलं हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. पुढची 1111 तुळशी ती मुलगी कुठे आहे? जरा इकडे पाठवा तिला. तिला बोलवा. किती झाले तरी 500 लोकांच्या घरात पोहोचलो. जो चष्मा घेऊन जाईल. दीपेश साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. ऐसा है. ये खत्म या जाऊ द्या. अरे या इकडे पाटलांच्या बाजूला. 4 तारखेला तुमचा वाढदिवस आहे, पण डोंबिवली शहराच्या वेस्टमधून श्याम चौगुले यांनी तुमचा वाढदिवस 2 दिवस पहिलेच साजरा केला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? श्याम चौगुले आमचे विभाग प्रमुख आणि सगळे पदाधिकारी यांचं प्रेम आहे, जे माझ्यावरती अनेक वर्षापासून आहे. आणि या प्रेमापोटीच हे सगळे कार्यक्रम ते घेत असतात. आज देखील त्यांनी इथे चष्मे वाटप, मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम लावलेला आहे. लोकांना चांगली दृष्टी देण्याचं काम ते करत आहेत. आणि आज 101 तुळशी 1111 म्हणजे लोकांच्या घरी ऑक्सिजन पोहोचवण्याचं पण काम आम्ही करतो आहे. आणि हे जे काम आहे हे निस्वार्थीपणे शिवसैनिक आमचे करत असतात. 80% समाजकारण, 20% राजकारण असं आमचं काम असतं. सातत्याने आज तुम्ही या विभागात बघाल तर श्याम चौगुले असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, सातत्याने ॲक्टिव्ह असतात. लोकांच्या मदतीला धावून येणारे सगळे कार्यकर्ते आहेत. यांच्या पाठीशी देखील मी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करणार आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी आज कार्यक्रम लावला. मी त्यांचा खूप आभार मानतो आणि असेच कार्यक्रम त्यांनी पुढे घेत राहावे अशी त्यांना विनंती. सर, एक मध्यवर्तीमधून डोंबिवली वेस्टला शाखेतून नीलम गोरे यांच्याविषयी 2 शब्द सांगायचे. नाही, नीलम गोरे यांनी आज तर माफी मागितली आहे. आज तर आपण बघितलं असेल तर त्यांनी माफी मागितली उद्धव साहेबांची. बघा, माणूस जेव्हा चुकतो ना तेव्हा चुकीचे वक्तव्य करतो, त्यांना अशी माफी मागावी लागते. आणि आज त्यांना किती खाली बघण्याची वेळ आली. नीलम गोरे ताईंना माझी एवढीच विनंती आहे की एवढी वर्ष तुम्हाला उद्धवजींनी एवढी पदं दिली, या पदं दिल्याचं तुम्ही उपकार मानण्याच्या ऐवजी त्यांच्यावर जर टीका टिप्पणी करायला लागले, आपले कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी ते योग्य नाही. पक्षीय राजकारण वेगळं आहे, पण उद्धव
ठाकरेंसारखा सोज्वळ आणि संयमी कुठलाही स्वार्थ नसलेला नेता या महाराष्ट्रामध्ये नाही. आणि उद्धव ठाकरे आमचा नेता जो आहे सहनशील, कुठलेही लालची पोटी काम न करणारा हा असा एकमेव महाराष्ट्राचा नेता उद्धव ठाकरे. पण तुमचं म्हणणं असं काय आहे की नीलम गोरे यांनी मशालीला आईस्क्रीमचा कोण म्हटले? नाही, नीलम गोरेंचं त्यांना एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही. आजपर्यंत त्या जनतेतनं कधी निवडून आल्यात का? नाही आल्या. त्या आजपर्यंत विधान परिषदेवरच गेल्या आणि त्यांना विधान परिषदेवर जर तिकीट मिळवायचं असेल किंवा पद मिळवायचं असेल तर त्यांना लांगुल चालन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्या करतायत. थँक्यू सर. डोंबिवली स्टेशनला शाखेतून जी निदर्शनाची रॅली काढली होती नीलम गोरेच्या विषयी, तर त्यांनी असे शब्द वापरले आहेत की शिवसेना उद्धव ठाकरेंची ही मशाल जी आहे हे आईस्क्रीमचं कोण आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी जे वक्तव्य केलं, जे आमची मशाल आहे आणि त्याला यांनी जी आईस्क्रीमची जी उपमा दिली आहे ना, आमचे शिवसैनिक त्यांना चोकोबार देण्यासाठी तयार आहेत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. राजकुलाचा शिवसेना, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. आज आमचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस 4 तारखेला आहे. पण जिल्ह्याची मोठी जबाबदारी असल्यामुळे मी विभाग प्रमुख श्याम चौगले आमच्या सर्व शाखेच्या वतीने आणि 2 तारखेलाच प्रोग्राम मुद्दाम घेतला आणि त्यांना उदंड आयुष्य मिळू देत म्हणून आम्ही 1111 तुळशी आणि मोफत चष्मे आमच्या विभागामध्ये वाटण्यात आले. आणि आमच्या जिल्ह्याला जे आता जे नेतृत्व लाभलेलं आहे दीपेशजी म्हात्रे साहेब, असा कधीही जिल्हा प्रमुख झालेला नव्हता आणि न होणे नाही. म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी, पक्ष मोठं करण्यासाठी त्यांचा आमच्यावरती खूप हातभार आहे आणि आम्ही तितक्याच जोमाने आम्ही उभे राहू आणि आम्ही आमच्या मशाल पेटू. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.